Hello, dear friends. Electrochemistry. And under that, galvanic cells we are considering. Up till now, we have considered direct examples of few galvanic cells: Daniell cell, two half cells when they are joined, zinc half cell, copper half cell, zinc half cell, magnesium half cell, such any half cells. And up till now, we have tried to understand that when any two half cells are joined, half cell potential, electrical double layer is developed. Previous lectures, I'm just uttering, not writing, because we have covered this in our previous lectures. You should have gone through it. Okay. Now, many more details regarding that half cell potential, means electrode potential, electrical double layer. Many more details we are going to study. But before that, we should know few things. Now, in this lecture, we are going to study a very simple experiment which is done in laboratory. Measurement of EMF of a cell. Cell, complete cell. Okay. मागच्या लेक्चरला आपण बघितलं हाफ सेल पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजेच इलेक्ट्रिकल डबल लेअर तो असतो दोन्ही हाफ सेलमध्ये हे आम्हाला कळलं. त्याची पुन्हा चर्चा होईल यानंतर. बट द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल डबल लेअर म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल, हाफ सेल पोटेन्शियल सेपरेटली वी कॅनॉट मेजर. आणि मग एक सेंटेन्स मी प्रिवियस लेक्चर्समध्ये 2-4 वेळा बोललो आहे बघा. द टू थिंग्स आर सेपरेट बट टेक प्लेस सायमल्टेनियसली. इलेक्ट्रिकल डबल लेयर्स. तर सेल, कंप्लीट सेल म्हणजे दोन हाफ सेल्स जॉईंड एक्सटर्नली बाय वायर अँड इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज. EMF ऑफ इन वोल्ट्स. ओके. EMF ऑफ सेल म्हटलं की ते कंप्लीट सेल. EMF ऑफ सेल किंवा EMF ऑफ कंप्लीट सेल वी कॅन एक्सपेरिमेंटली फाइंड. तर तो एक्सपेरिमेंट शिकून घ्यायचा आहे आपण. त्याची थोडी आउटलाईन मुद्दाम काढून ठेवलेली आहे. नोट्समध्ये, टेक्स्टमध्ये असतीच ती. त्याचे फक्त बारकावे सांगायचे. आणि ती का शिकतो आहे ते मी आता सांगत होतो सुरुवातीला. आणि मग EMF ऑफ सेल आपण काढू शकतो. मग त्यातून नाही का, आता इथं आपण काय बघणार तर हाऊ टू फाइंड EMF ऑफ सेल म्हटलं की कंप्लीट सेल म्हणजे टू हाफ सेल्स नाही का. मग जॉईंट एक्सटर्नली बाय वायर, इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज, ते जे झालं ना ते सेल. मग तो झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल किंवा आणि कुठलाही असेल, मॅग्नेशियम हाफ सेल आणि झिंक हाफ सेल वगैरे वगैरे, एनी टू हाफ सेल्स. तर तो सेल झाला. तर त्या सेलचा EMF इन वोल्ट्स दॅट वी कॅन फाइंड बाय दिस मेथड. तर ती मेथड शिकतो आहे. त्याचे उपयोग आम्हाला पुढं होणार आहोत. जे आत्तापर्यंत मागं बघितलं इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा हाफ सेल पोटेन्शियल ते काढायला मदत होणार आहे. ओके. तर ती मुद्दाम सांगून ठेवलं की आपली डायरेक्शन तशी असणार आहे. पण आता जो पॉईंट आहे त्याच्यावरती फोकस करूया. ओके. मेजरमेंट ऑफ EMF ऑफ सेल असं दिलं आहे. तर ही जी मेथड आहे त्याला पोटेन्शिओमेट्री किंवा हे सगळी अरेंजमेंट पोटेन्शिओमीटर असं म्हटलेलं आहे. आणि दिस इज बेस्ड ऑन पॉगेनडॉर्फ नाव आहे त्याचं. पॉगेनडॉर्फ कॉम्पेन्सेशन प्रिन्सिपल मीन्स अ नोन EMF इज अपोज्ड बाय अननोन अंटील बोथ आर इक्वल, म्हणजे नल पॉईंट, इक्वल अँड अपोजिट असं त्याच्यामागचं ते प्रिन्सिपल आहे. आपण ते प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट करताना कळणारच आहे. मग ते जे काही आहे ना ते त्याच्यामागचं थिअरॉटिकल प्रिन्सिपल पॉगेनडॉर्फ कॉम्पेन्सेशन प्रिन्सिपल म्हणतात. आणि या सगळ्या अरेंजमेंटला पोटेन्शिओमीटर किंवा या मेथडला त्यामुळं पोटेन्शिओमेट्री असं पण म्हणतात. आता बघा काय आहे. हा एक्सटर्नल सप्लाय
2 वोल्ट म्हणजे आपली जी लेड ॲक्युम्युलेटर बॅटरी वगैरे वापरतो ना आपण, इन्व्हर्टर म्हणतो आपण त्याला, म्हणजे तो बॅटरी आणि इन्व्हर्टर 2 वेगळे पार्ट असू दे. आपण इलेक्ट्रॉनिक्स किंवा फिजिक्स जास्त त्यातले बघत नाही बारकावे. केमिस्ट्रीपुरतं, गरजेपुरतं, केमिस्ट्रीला उपयोगाला येईल तेवढं. ओके. तर एक्सटर्नल सप्लाय 2 वोल्टचा, त्याला कॅपिटल C रिप्रेझेंटेशन केलं. आता हे रिप्रेझेंटेशनमध्ये हे मोठी लाईन नाही का, याचा अर्थ म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. आणि हे जॉईन केलं रिओस्टॅट, AB वायर. ही जी AB वायर आहे, AB वायर ही हाय रेझिस्टन्स वायर, व्हेरी हाय रेझिस्टन्स वायर, ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. हाय रेझिस्टन्स वायर नॉर्मली प्लॅटिनम इरिडियम अलॉय त्याच्यापासून बनवलेले असते. त्यानंतर ते त्याचं युनिफॉर्म डायमीटर, कारण त्याच्या लेंथवरती एक्सपेरिमेंट आहे सगळा, म्हणून युनिफॉर्म डायमीटर प्लॅटिनम इरिडियम अलॉयपासून बनवलेली. म्हणजे काय असतं की याच्यामध्ये थोडं जरी चेंज झाला, जे काय आपण एक्सपेरिमेंट करणार डिस्टन्स, तर जो रेझिस्टन्सचा फरक पडतो आणि जो इम्पॅक्ट पूर्ण सेलच्या एकूण रिझल्टवर पडणार आहे. तर बाकीचे जे वायरिंग्ज आहेत, समजा कॉपर वगैरे आपण जेव्हा नॉर्मली वापरतो, तर इथं थोडा चेंज झाला तर तो फार मोठा फरक पडतो. किंवा इथं होणारा चेंज या AB वायर, त्याच्यामुळं होणारा रेझिस्टन्समधला चेंज हा बाकीचं कॉमन आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये निग्लिजिबल आहे. म्हणजे हाय रेझिस्टन्स स्पेशल प्लॅटिनम इरिडियम अलॉयपासून बनवलेला. तर ही एक गोष्ट AB वायर. आणि फक्त एवढाच विचार सध्या केला, समजा एक एक टप्प्याटप्प्याने बघा. तर कसं आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, आपण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनच्या भाषेमध्ये बोलूया. अपोजिट डायरेक्शनमध्ये कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी, कन्व्हेन्शनल डायरेक्शन ती अपोजिट दाखवतात. ओके, ते ठीक आहे. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनच्या, म्हणून मी इलेक्ट्रॉन सिम्बॉल लिहून ॲरो दाखवत असतो. इलेक्ट्रॉन, ओके, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. मग तो आम्ही इथं हा रिओस्टॅट, म्हणजे पुन्हा हे वायरिंगच आहे ते हाय रेझिस्टन्स रिओस्टॅट, तुम्ही लॅबमध्ये बघितलं असेल ती अरेंजमेंट, आणि त्याच्यावरती असं ते सरकवतात, मीन्स ॲडजस्टमेंट ऑफ रेझिस्टन्स असतं. तर जेव्हा हे कनेक्ट होईल, हे ऑन करू, हे कनेक्ट करू, त्यावेळेला फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असा होईल नाही का. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स हे असं इकडून सुरू होईल बघा, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असा होईल. तर मुद्दा काय की तो इथं टच केल्यानंतर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स व्हायला पाहिजे ना. आता हा जो 2.0 वोल्ट आहे आणि इकडं तर रेझिस्टन्स एवढा जास्त आहे की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स बिकॉज ऑफ रेझिस्टन्स होऊ शकणार नाही. तर तो ॲडजस्ट करायचा, म्हणून तो हा पॉईंट ॲडजस्ट करायचा, इथं का इथं. म्हणून तो एकदा ॲडजस्ट केला. ॲक्च्युली तो ॲडजस्ट करताना हे खालची सिस्टीम पण विचारात घ्यायची आहे, अजून मी सांगतो आहे. आणि तो एकदा ॲडजस्ट केला की मग पूर्ण एक्सपेरिमेंटमध्ये फिक्स ठेवायचं, म्हणून तो रिओस्टॅट. ओके, रेझिस्टन्स नाही तर ते म्हणजे बेसिकली वायरच आहेत, त्याच्यामध्ये भरपूर असं वायर असतात. ओके, रिओस्टॅट म्हणतो आपण त्याला. तर ही AB वायर ती महत्त्वाची, नॉर्मली 1 मीटर असते. त्यानंतर बघा इथं काय केलं, इथून वायर आणलेली आहे इथं कॉमन, 2 वे की म्हणतात त्याला बघा. 2 वे की एक्सपेरिमेंटमध्ये हा वापरतात टर्मिनॉलॉजी. म्हणजे काय, इथं की असतेच, एक की इथं असतेच. ओके, आणि इथून स्लायडिंग कॉन्टॅक्ट, म्हणजे त्याला तो आपण सॅरोने दाखवूया, स्लायडिंग कॉन्टॅक्ट असं, म्हणजे सर्किट कंप्लीट होतं, पण तो वी कॅन स्लाईड दॅट, वी कॅन चेंज, म्हणून तो त्याला ते जॉकी म्हणतात. जॉकी, स्लायडिंग कॉन्टॅक्ट. टू वे की म्हटलेलं आहे. मग इथं एक की असतेच. आता हे
एक्सटर्नल ई एम एफ कॉन्स्टंट तो आहेच. इथं पण 2 सेल्स आहेत. मग ते सेल्स आपल्या नेहमी मगाशी सांगितले त्याप्रमाणे कुठलेही असतील. समजा आपला तो रिप्रेझेंटेटिव्ह, आता हे पुन्हा झालेलं आहे पूर्वी म्हणून बारीक बारीक रिप्रेझेंटेटिव्ह काढतो. समजा झिंक हाफ सेल आणि कॉपर हाफ सेल असेल. आता झिंक हाफ सेलमध्ये झिंक हा निगेटिव्ह आहे, कॉपर हा पॉझिटिव्ह आहे. त्याप्रमाणे निगेटिव्ह या साईडला म्हणजे झिंक इकडं जोडायचा, कॉपर इकडं जोडायचा. समजतं आहे ना. तसा आणि दुसरा कुठला असेल, एखादं एक्झाम्पल घ्यायचं, समजून घ्यायचं, त्याच्यावरून दुसरं. तर आता समजा की झिंक हाफ सेल कनेक्टेड विथ कॉपर हाफ सेल, एक्सटर्नली बाय वायर, इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज. आपला नेहमीचा नाही का, झिंक रॉड डिप्ड इन झिंक सल्फेट सोल्युशन, कॉपर रॉड डिप्ड इन कॉपर सल्फेट सोल्युशन. आणि हे रॉड्स वायरने जोडले अँड सोल्युशन्स आर कनेक्टेड बाय युझिंग सॉल्ट ब्रिज. तर हा सेल झाला. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतात झिंक रॉडकडून कॉपर रॉडकडे, म्हणून झिंक रॉड हा निगेटिव्ह, कॉपर रॉड हा पॉझिटिव्ह. तर याचा ई एम एफ समजा आम्हाला या मेथडनी काढायचा आहे, मला माहीत नाही आहे काढायचा आहे. याचा माहीत नसेल, दुसऱ्याचा माहीत करायचं. आता कारण का झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल, सिल्वर हाफ सेल, मॅग्नेशियम हाफ सेल, ॲल्युमिनियम हाफ सेल, असे किती असतात. ओके. अँड एनी 2 हाफ सेल्स या पद्धतीने जॉईंट एक्सटर्नली बाय वायर अँड इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज मेक्स अ सेल. त्याचा काहीतरी स्वतःचा ई एम एफ असणार. दॅट ई एम एफ ऑफ दॅट सेल तो आम्हाला माहीत नाही. तो जो काही काढायचा आहे ज्याचा, तो जो सेल असेल, म्हणजे जसं की एक्झाम्पल हा म्हणूया, त्याला एक्स म्हटलेला आहे आपण. मग त्याच्यामध्ये फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स कुठून कुठं होतो, स्पॉन्टेनियस रेडॉक्सवरून ठरतं ते. त्याप्रमाणे जसं इथं झिंक म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे मग या सर्किटमध्ये झिंकची साईड ती वायर आहे ती इकडे जोडायची, कॉपरची इकडे जोडायची, म्हणजे ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह याला पॅरलल. आणि हा एस म्हणजे सेल विथ नोन ई एम एफ. हा पण जसं हा एक्सटर्नल सप्लाय त्याचा ई एम एफ नोड आहे, त्याला बॅलन्स करतो. त्यामुळे तो फिक्स असला की झाला, नोन नसेल तरी फरक पडत नाही, बट इट इज नोन. आणि एक सेल घेतला, नॉर्मली कॅडमियम सेल घेतात, त्याचं कॅडमियम सेल म्हणतात त्याला, नॉर्मली घेतात, तोच घ्यायला पाहिजे असं काही नाही. 1.8 वोल्ट असतो एक्सपेरिमेंटमध्ये. कॅपिटल एस जर मी बोलतो आहे आणि थोडं फोकस राहण्यासाठी सायमल्टेनियसली लिहितो आहे, लक्ष द्या, त्यामुळे ते बारीक बारीक आहे. एस जे रिप्रेझेंटेशन आहे, इट इज अ सेल हुज ई एम एफ इज नोन ई एम एफ. एस त्याचा ई एम एफ नोन ई एम एफ. ओके, तो 1.8 वोल्ट असतो. आणि एक्स म्हणजे अननोन ई एम एफ, याला एक्स म्हटलं आपण बघा, याला ज्याचं काढायचं आहे मला. मग याला पॅरलल, म्हणजे त्याप्रमाणे मी म्हणाल ना, या केसमध्ये झिंक इलेक्ट्रोड निगेटिव्ह, कॉपर पॉझिटिव्ह, त्याप्रमाणे ते जोडायचं, निगेटिव्ह इकडं पॉझिटिव्ह इकडं, पॅरलल जोडलं. याच्या ई एम एफ माहिती आहे, याचं आम्हाला काढायचं आहे. मग आता इथं हे जे सेल आम्ही असं नॉर्मली काढतो, झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल, किंवा आणि कुठलेही 2 हाफ सेल घ्या. मग त्यातला एक ॲनोड असणार म्हणजे निगेटिव्ह, दुसरा कॅथोड असणार पॉझिटिव्ह. गॅल्व्हॅनिक सेल आहे, ते नॉन ई एम एफ एस रिप्रेझेंट केला, त्याला पॅरललमध्ये जोडलं. आता 2 वे की एक्सपेरिमेंटमध्ये टर्मिनॉलॉजी आहे. म्हणजेच काय बरं, एक की इथे टाकली, ही फिक्स टाकायलाच लागणार. आता दुसरी की समजा इथे टाकली, याचा अर्थ काय, हे सर्किटमध्ये आलं, हे इथं ते म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह ते असतं, ते अंडरग्राऊंड म्हणतात ना, तसं दाखवत नाहीत. म्हणजे हे जॉईन असतं, फक्त की टाकलं की मग 2 की आहेत ना, म्हणून इथे एक टाकली फिक्स आणि इथे टाकली, म्हणजे मग हा सर्किटमध्ये आला. याचा अर्थ काय बरं, इथे नाही टाकली म्हणजे हा नसल्यासारखंच आहे. आता आपल्याकडे हा बाजूला काढून ठेवल्यासारखं आहे, इथं की टाकलेलं नाही आहे, म्हणजे समजलं ना, म्हणजे हा बाजूला काढून ठेवल्यासारखं आहे. म्हणजे आता सध्या विचार करा की हा सर्किटमध्ये आला, म्हणजे जसं मगाशी हा सर्किटमध्ये आला होता, म्हणजे जॉकी लावला नाही तरी इथं टच केलं किंवा इथं काही स्विच असेल तर ऑन केलं की निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स सुरू झाले. समजलं का, इकडून फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, इकडून फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स सुरू झाले. आता 2 वे कीमधली एक फिक्स इथं ठेवावीच लागेल. 2 की आहेत म्हणजे, आणि 3 की होल आहेत ना, म्हणून पहिल्यांदा इथे टाकली की, म्हणजे इथं नाही की, याचा अर्थ इथं सर्किट इनकम्प्लीट आहे, कट झालं आहे, म्हणजे हा नाहीच आहे, असं एका अर्थाने नाहीच आहे कुठं, या इलेक्ट्रॉनिक फ्लोच्या दृष्टिकोनातून सर्किटमध्ये नसल्यासारखं आहे. ओके, आता हे जॉईन झालं, याचा अर्थ काय झालं, पुन्हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणजे काय होणार, हे आता हे कटच झालं आहे, म्हणजे हा
इथं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इकडे होणारच नाही, हा नाहीच आहे, समजलं ना. निगेटिव्ह म्हणजे इथे येणार गॅलॉनोमीटर, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स वेदर इट इज टेकिंग प्लेस ऑर नॉट, टू नो दॅट म्हणून गॅलॉनोमीटर. आणि हा इथं जॉकी टच केला. मग सुरुवातीला ॲक्च्युली जॉकी टच करताना वी स्टार्ट विथ बी, पॉईंट बी, वी स्टार्ट विथ पॉईंट बी बघा. आणि पॉईंट बीला टच केल्यानंतर जर इथं डिफ्लेक्शन आलं नाही, म्हणजे इथं काही प्रॉब्लेम आहे का पहिला, तर रिओस्टॅटच्या रेजिस्टन्स ॲडजस्ट करायचा. आणि वेन वी टच द जॉकी, म्हणजे स्लायडिंग कॉन्टॅक्ट आहे म्हणून त्याला जॉकी म्हणायचं, जे म्हटलं. वेन वी टच ॲट बी अँड if there is no deflection, then resistance in the entire circuit should be adjusted via using rheostat. आणि मग रिओस्टॅटचे रेजिस्टन्स ते सरकून वरचं स्लायडर म्हणूया, कुठल्या तरी एका पॉईंटला डिफ्लेक्शन इथं दिसलं की मग तिथं एकदा रिओस्टॅट ॲडजस्ट केला की आता परत तो हलवायचा नाही. बऱ्याच वेळेला लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट करताना कोणतरी एक्सपेरिमेंट करत असतो, मी तरी येऊन त्या रिओस्टॅटवरती तो जो स्लायडर असतो तो असं करत बसतो. म्हणजे सगळं एक्सपेरिमेंट इट गोज इन वेन. ओके, असं काही करायचं नाही. आणि मग तो तिथं टच केला. आणि मग टच केल्यानंतर मग आता तो टच केला त्यावेळेला काय झालं, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स बघा कसा झाला, इथून झाला, इथून पॉझिटिव्हकडे येणार ना, इथून. ओके, आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स फिजिक्स म्हटलं आणखी बारकावे असतात, पण आपण आपल्या केमिस्ट्रीला उपयोगी पडेल तेवढा बेसिक, चुकीचं काही शिकत नाही. किती डेप्थमध्ये जायचं आपल्या पॉईंटला. आणि या स्टेजला तो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असा आहे. हे इथं हे जॉईन केलं नाही, त्यामुळे इकडे येणारच नाही. 2 वे कीमधला 3 की होल्स आहेत, पण 2 कीज आहेत, त्यामुळे इथे एक की टाकली आणि इथे एक की टाकली, त्यामुळे हे सर्किटमध्ये आलं. आणि हे असं म्हणजे पुन्हा दाखवतो बघा, निगेटिव्ह इकडून इलेक्ट्रॉन्स. आणि गॅलॉनोमीटर सिन्स देर इज डिफ्लेक्शन, म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स सुरू आहे. समजा इथे टच केलं होतं, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, समजलं, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असं. म्हणजे हे पण सुरू झालं, हे पण सुरू आहे. देन मग बघा ना, म्हणजे मग पण मुद्दा कसा आहे की आता तुम्ही बघा, म्हणून मी म्हटलं सिम्पल काय एक्सप्लेन करतो आहे. त्यात इकडे इलेक्ट्रॉन्स आहेत, आता दोन्हीकडे सुरू आहेत. याचाही फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन तसा सुरू आहे नाही का, असा. आणि याचाही सुरू आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणजे हे असा. बघा समजते का. म्हणजे इथल्या इलेक्ट्रॉनसाठी पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनच्या दृष्टिकोनातून इकडं इलेक्ट्रॉन डेफिशियंटवाला पॉईंट इकडं पण आहे आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंटवाला पॉईंट इकडं पण आहे. इथंपर्यंत कॉमन पाथ आहे. ॲट पॉईंट ए इलेक्ट्रॉनसाठी फ्यू इलेक्ट्रॉन्स विल गो देअर अँड रिमेनिंग हिअर. त्यांच्या डिफरन्स, त्या परिस्थितीमध्ये जो डिफरन्स डेव्हलप झालेला आहे, पोटेन्शियल डिफरन्स, त्याप्रमाणे जातील. देन विल स्टार्ट स्लायडिंग जॉकी. आणि जॉकी इथून टच, स्लायडिंग कॉन्टॅक्ट अगदी व्यवस्थित. आणि मग तो करत आला डिफ्लेक्शनमध्ये थोडं फरक येत गेला. आणि कुठल्या तरी एका पॉईंटला, समजा या पॉईंटला, ओके, या पॉईंटला काय झालं, वी सी दॅट देर इज नो डिफ्लेक्शन इन गॅलॉनोमीटर. नो डिफ्लेक्शन, समजा तो पॉईंट डी म्हणूया. देर इज नो डिफ्लेक्शन इन गॅलॉनोमीटर. नो डिफ्लेक्शन इन गॅलॉनोमीटर म्हणजे नो फ्लो ऑफ करंट. अरे आत्ता इथून सुरू झालं होतं आणि इथं थोडं डिस्टन्स कमी, म्हणजे रेजिस्टन्स बदलतं ना, हाय रेजिस्टन्स वायर आहे. आणि मग कुठल्या तरी एका डिस्टन्सला ते जे रेजिस्टन्स इन ॲक्शन आहे, त्या रेजिस्टन्समुळं इफेक्टिव्ह अट्रॅक्शन ऑफ धिस पॉझिटिव्ह फॉर द इलेक्ट्रॉन्स अँड इफेक्टिव्ह, मी माझ्या केमिस्ट्रीच्या सोयीची भाषा वापरतो आहे, इफेक्टिव्ह अट्रॅक्शन ऑफ दिस इलेक्ट्रॉन डिफिशियंट पॉझिटिव्ह याचा, अँड इफेक्टिव्ह अट्रॅक्शन ऑफ दिस. इफेक्टिव्ह का म्हणतो आहे, तर हे इथं चेंज केल्यामुळं झालेला बदल ऑफ दिस पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन डेफिशियंट एसवाला सेल आणि सी, तो पण सेलच आहे, ते जर सेम असतील फॉर दिस रेजिस्टन्स, तर इलेक्ट्रॉन्स इकडं जाणार नाहीत, इकडे जाणार नाहीत. पूर्वी काही इकडे जात होते, काही तिकडे जात होते, कमी जास्त असणार. जॉकी बीकडून इकडे स्लाईड करायला सुरुवात केली त्यावेळेला मग कुठल्या तर एका डिस्टन्सला फॉर एक्झाम्पल लेट इट बी डी, म्हणजे एडी डिस्टन्स, त्यावेळेला जो रेजिस्टन्स डेव्हलप झाला त्याच्यामुळं परिणाम असा झाला की इलेक्ट्रॉन्सला याच्याकडून आणि याच्याकडून सेम अट्रॅक्टिव्ह पॉवर असेल तर इलेक्ट्रॉन कुठं जाणार नाही, इक्वल अँड अपोजिट. मग त्याला तो नल पॉईंट म्हणतात. बघा इकडं बाजूला लिहित असतो नल पॉईंट. नल पॉईंट इज ऑब्टेन्ड, इज अचीव्ड, एक्सपेरिमेंटली फाउंड आउट. नल पॉईंट आला.
म्हणजे या डिस्टन्सला म्हणजे त्याला करस्पॉन्डिंग या रेझिस्टन्सला, मग यातले रेझिस्टन्स थोडा चेंजमुळं जो इथं रेझिस्टन्स चेंज होतो त्या तुलनेमध्ये बाकीचं जे कॉमन राहणार आहे सर्किट ते रेझिस्टन्स निग्लिजिबल आहे. म्हणूनच ती स्पेशल वायर आहे 1 मीटरची. आणि म्हणून आपण ते इक्वेशन कसं लिहिणार आहोत बघा. मग ते डिस्टन्स मेजर करायचे. डिस्टन्स ए डी मेजर केलं किंवा लेंथ ए डी म्हणतात त्याला. ओके, ए डी मेजर केला काहीतरी आहे फ्यू सेंटीमीटर्स, 9 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर काहीतरी असेल, समजा 9 सेंटीमीटर आहे, कल्पना करा. तो एक्सपेरिमेंट झाला. आता परत काय करायचं, तो एक्सपेरिमेंट झाल्यानंतर इथं ते की पाहिजेच. की होल्स आर 3 बट कीज आर 2 आणि इथली की काढली आणि इथं भरली, इथं टाकली ती. इट इज इन्सर्टेड हिअर ना. म्हणजे काय झालं, ॲज इफ नाव दिस इज रिमूव्ड फ्रॉम द सर्किट. म्हणजे तो सर्किटमध्ये नाही. आता इथं की काढली म्हणजे ते सर्किट ब्रेक केलं. म्हणजे ॲज इफ दिस इज नॉट इन द इट इज नॉट इन द सर्किट, म्हणजे ॲज इफ इट इज रिमूव्ड, ॲज इफ. ओके, आणि इथे टाकली. म्हणजे आता काय झालं, हे एक्सपेरिमेंट झाल्यानंतर मग काय केलं, इथली की काढली, हा पाहिजेच, इथली की काढली, इथे टाकली. ओके, म्हणजे काय झालं, हे कंप्लीट आहे, हे कंप्लीट आहे, हे जॉईन असतं, दाखवत नाही. ते काय इलेक्ट्रॉनिक्स आणि याच्यामधल्या त्या पद्धती आहेत. आता पुन्हा होणार तेच, हे जॉईन केल्यानंतर की इथली की इथे टाकली म्हणजे हा दिस सेल कम्स इन सर्किट, दिस इज आउट ऑफ सर्किट नाव. मग याचा पण कुठला तरी सेलच आहे, त्याचा काहीतरी EMF आहे वोल्टमध्ये, त्याच्यामध्ये त्याचा निगेटिव्ह, फॉर एक्झाम्पल झिंक हाफ सेल कॉपर हाफ सेल असेल तर झिंक हाफ सेल निगेटिव्ह, म्हणजे झिंकची रॉड आहे तो इकडं जोडलेला आहे, कॉपरचा रॉडची वायर आहे ती या साईडला जोडलेली आहे. एक एक्झाम्पल घेतलं, त्याप्रमाणे दुसरं एक्झाम्पल घेऊन विचार करा. मग हा सगळा जो सेल आहे तो फक्त असा रिप्रेझेंट केलेला आहे, नाही का, असा असा आणि सर्कल करतात असं रिप्रेझेंट केलेला आहे. इट्स EMF इज नॉट नोन, म्हणून दॅट इज देअरफॉर वी आर रिप्रेझेंटेड इट बाय कॅपिटल X. ओके, नाव दिस कम्स इन सर्किट. मग पुन्हा जॉकी इथून सुरू करायचा आणि इथून स्लायडिंग करत 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 जॉकी इथे टच केल्यानंतर गॅलव्हॅनमेंटामध्ये डिफ्लेक्शन यायलाच पाहिजे. ओके, याच्या वेळेला एकदा आणलं होतं, मग याच्या वेळेला आणलं नसेल तर मग ते परत पहिला एक्सपेरिमेंट दोन्ही वेळेला डिफ्लेक्शन यायला पाहिजे, नाही तर मग परत पहिला एक्सपेरिमेंट परत रिओस्टॅट चेंज करून करायला लागतो. नॉर्मली येतो डिफरन्स, त्या हिशोबानेच आपण सेल सिलेक्ट केलेलं असतं. तर पहिल्यांदा याच्या वेळेला जॉकी टच केला त्यावेळेला इथं डिफ्लेक्शन यायला पाहिजे, नसेल तर रिओस्टॅटमध्ये ॲडजस्ट करायचं आणि त्या डिफ्लेक्शन आलं की मग रिओस्टॅट ॲडजस्टमेंट इट इज टू बी केप्ट ड्युरिंग एंटायर एक्सपेरिमेंट. आणि मग नल पॉईंट इथं आला, तर नल पॉईंट कळलं ना. की फ्रॉम दिस होल इज नाव रिमूव्ड अँड इट इज पुट हिअर, इन्सर्टेड हिअर. मीन्स दिस सेल जो ज्याचे EMF माहीत नव्हतं म्हणून अननोन सेल, नाही का, अननोन सेल म्हणजे हुज EMF इज नॉट नोन. म्हणजे किंवा कुठले 2 हाफ सेल आहेत वगैरे काय माहीत नाही आम्हाला, याला समजा पॅक केलं, फक्त वायर 2 बाहेर काढलेत आणि लेबल केले निगेटिव्ह पॉझिटिव्ह, किंवा ते लेबल केलेलं चेक करता येतं निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठलं, कारण ते ॲड होतं का सबट्रॅक्ट होतं, ते सगळे गोष्टी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये क्लिअर असतात, म्हणजे सोपे असतात. ठीक आहे, अननोन सेल पॅक केला, आम्हाला बाहेर कुठला रॉड वापरला आणि झिंक सल्फेट आहे का, झिंक रॉड इन झिंक सल्फेट, कॉपर रॉड इन कॉपर सल्फेट, किंवा मॅग्नेशियम रॉड इन मॅग्नेशियम नायट्रेट आणि सिल्वर रॉड इन सिल्वर नायट्रेट, असं काही वेगळं असू कुठलं का असं ना. एनी 2 हाफ सेल्स वेन दे आर जॉईंट एक्सटर्नली बाय वायर इंटरनल बाय सॉल्ट ब्रिज इट मेक्स अ सेल. त्याचा काहीतरी EMF असतो, हे आपण पुन्हा बघितलेलं आहे. त्याचं अननोन EMF आहे, इथं जोडला. नाव दिस कम्स इन सर्किट. म्हणजे काय झालं, इथं हा निगेटिव्ह आहे, नाही का, हा पॉझिटिव्ह आहे, याला पॅरलल. म्हणजे आता मग इथून निगेटिव्हकडून फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, निगेटिव्हकडून फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग पहिला इथं टच केला आणि डिफ्लेक्शन दिसलं, म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स कसा इथं टच केला होता मी सांग. ओके, त्याला सोयीसाठी मी वेगळा कलर वापरतो. इथं टच केला जॉकी, ओके, डिफ्लेक्शन आलं. देन आय विल स्टार्ट स्लायडिंग स्लोली जॉकी, मूव्हिंग द जॉकी फ्रॉम B टुवर्ड्स A. आणि मग कुठल्या तरी या साईडलाच याच्या इकडं जाईल कुठंतरी येणार त्या सेलवरती. आणि समजा की ॲट अ सर्टन पॉईंट, सपोज ॲट दिस पॉईंट, त्याला आम्ही D फ्रँक म्हणूया, D डॅश म्हणतात कोणी, D फ्रँक, तो जॉकी म्हणून सेकंड एक्सपेरिमेंट म्हणून तो वेगळ्या कलरमध्ये तेवढाच पार्ट दाखवतो. ओके, नल पॉईंट आला, जसं मग अशी याच्यासाठी काढला तसं याच्यासाठी नल पॉईंट काढला. नो डिफ्लेक्शन इन गॅलव्हॅनोमीटर. इथून स्लाईड करत 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 कुठंतरी इथं आला
अँड दॅर इज नो डिफ्लेक्शन. नो डिफ्लेक्शन याचा अर्थ मगाशी सांगितलं असं, इथले इलेक्ट्रॉन्सला या पॉझिटिव्हची अट्रॅक्शन आणि या पॉझिटिव्हची अट्रॅक्शन इक्वल असेल तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स अल्टिमेटली कुठल्याच साईडला होणार नाही. केमिस्ट्रीच्या लिमिटमध्ये मी सिम्प्लिफाईड सांगतो आहे, ओके, विच इज करेक्ट बट सिम्पल. आणि मग त्यावेळेला फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होणार नाही. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होणार नाही म्हणजे नल पॉईंट आला. याचा अर्थ याला बॅलन्स करण्यासाठी हा सेल जेव्हा पॅरललमध्ये अरेंज केला होता त्यावेळेला फॉर नल पॉईंट डिस्टन्स ऑन ए बी वायर वॉज ए डी, म्हणजे रेझिस्टन्स प्रोपोर्शनल टू दॅट डिस्टन्स, कारण ती व्हेरी व्हेरी हाय रेझिस्टन्स वायर आहे एकूण सगळ्या सर्किटमधल्या रेझिस्टन्सच्या तुलनेत. अँड वेन this cell of unknown EMF was brought in circuit and again a new null point at certain point, for example D frank, A D frank, हा याचा अर्थ ते लेंथ मोजलं आपण तर लेंथ A D frank आलं, D frank, ओके. मग ज्याचे EMF मला माहिती आहे नाही का, नॉर्मली कॅडमियम सेल वापरतात, फॉर एक्झाम्पल 1.8 त्याचा असतो, म्हणजे कुठलाही वापरू शकतो, नॉर्मली हा वापरतात. ज्याची EMF माहिती आहे याला बॅलन्स करण्यासाठी हाय रेझिस्टन्स वायरला किती डिस्टन्स लागला तेवढं लागलं, म्हणजे मग रेझिस्टन्स प्रोपोर्शनल टू डिस्टन्स, कारण युनिफॉर्म वायर आहे, हाय रेझिस्टन्स वायर आहे. आणि अननोन EMF वाल्याला त्यालाच बॅलन्स करण्यासाठी एवढं रेझिस्टन्स लागलं, म्हणजे एवढं रेझिस्टन्स. आणि त्याच्यावरून मग बाकी सगळं कॉमन असल्यामुळे त्याच्यावरून पॉगेंडॉफ तिथे इक्वेशन लिहिलं. लेंथ युनिफॉर्म वायर आहे, हाय रेझिस्टन्स वायर आहे, लेंथ ए डी प्रोपोर्शनल टू EMF ऑफ एस अँड लेंथ ए डी फ्रँक नाही का, नंतरचं जेव्हा हा सर्किटमध्ये आला तेव्हा प्रोपोर्शनल टू EMF ऑफ एक्स, म्हणजे त्याचा माहीत नव्हता म्हणून त्याला एक्स म्हटलं. आणि मग ऑल अदर थिंग्स आर सेम, देअरफॉर वी कॅन टेक रेशो. आणि मग लेंथ ए डी जी एक्सपेरिमेंटली आम्हाला माहिती आहे ती, समजा याचं 9 मीटर आहे, 9 सेंटीमीटर म्हणा, 1 मीटरची तर असते ती, ते जे काय असेल ते सेंटीमीटरमध्ये, मग ते किती इकडं आलं किती तिकडं आलं त्याच्यामध्ये जे काय आलं, समजा रिप्रेझेंटेटिव्ह 9 म्हणालं, हे समजा 8.2 आलं, म्हणजे हे दिस टू आर नोन, ए डी आणि ए डी फ्रँक हे दोन व्हॅल्यूज आम्हाला नोन आहेत एक्सपेरिमेंटली. अँड लेंथ ए डी फ्रँक इज इक्वल टू EMF ऑफ एस वाला सेल हुज EMF इज नोन, ते भरायचं इथं, वन EMF ऑफ एक्स. आणि मग हा इकडे घेतो EMF ऑफ हुज EMF वॉज नॉट नोन, एक्स नाही का, हेच आपण रिप्रेझेंटेटिव्ह इकडं इज इक्वल टू नाही का, हा इकडे घेतला EMF ऑफ एस. जो नॉर्मली कॅडमियम सेल घेतात ज्याचा 1.8 असतो, एस रिप्रेझेंट केलेलं, ओके, इंटू लेंथ ए डी फ्रँक अपॉन लेंथ ए डी. मग आता एक्सपेरिमेंटली हे दोन्ही आम्हाला माहिती आहेत. हा घेतानाच आम्ही नोन EMF वाला घेतला, म्हणजे हे माहिती आहे. हे दोन्ही एक्सपेरिमेंटली आत्ताच कळले. पहिल्यांदा सर्किटमध्ये नोन EMF वाला आणला, ए डी मेजर केलं, नंतर अननोन EMF वाला आणला, ए डी फ्रँक मेजर केले, म्हणजे दिस टू डिस्टन्सेस आर नोन, ते इथं भरले. EMF ऑफ दिस वॉज नोन, ते इकडे भरलं, म्हणजे तुम्हाला काय मिळालं, EMF ऑफ दिस सेल, ज्याला आपण एक्स म्हटलं होतं. सो दिस इज हाऊ, बाय युझिंग दिस पोटेन्शियोमेट्री एक्सपेरिमेंट विच इज बेस्ड ऑन पॉगेंडॉफ्स कॉम्पन्सेशन मेथड, वी कॅन फाइंड द EMF ऑफ एंटायर सेल. मग तो सेल जसं इथं लिहिताना हे पुन्हा झाले म्हणून मी रिप्रेझेंटेटिव्ह बारीक लिहिले. झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल असेल, झिंक हाफ सेल मॅग्नेशियम हाफ सेल असेल, कॉपर हाफ सेल सिल्वर हाफ सेल असेल, कुठलाही असेल, आपली ती लेड ॲक्युम्युलेटर बॅटरीसारखा असेल किंवा ड्राय सेल असेल, कुठला पण असेल. तर या एक्सपेरिमेंटमध्ये इट शुड बी अरेंज दॅट इट शुड बी इन पॅरलल, इट शुड बी डिझाइन्ड, ओके, so that it is in parallel with the cell whose EMF is exactly known. आणि ते या एक्सटर्नल कॉन्स्टंट EMFला पॅरललमध्ये आहेत. अशा प्रकारे हे सर्किट डायग्राम आहे.
इथं की असणारच, 3 की होल्स बट 2 कीज, इथं की असणारच. एकदा की इथे टाकली की ह्या सर्किटमध्ये आला, नल पॉईंट काढला AD. की फ्रॉम हिअर इज रिमूव्ड अँड इट इज पुट हिअर, म्हणजे हा सर्किटमध्ये आला. पुन्हा तिथून सुरू केलं जॉकी, नवीन नल पॉईंट आला डी फ्रँकला, AD फ्रँक. ओके. आणि मग ज्याचं EMF नोन आहे त्याला, म्हणजे साध्या भाषेमध्ये याला बॅलन्स करण्यासाठी AB वायरमध्ये AD डिस्टन्स, म्हणजे रेझिस्टन्स प्रोपोर्शनल टू डिस्टन्स, व्हेरी हाय रेझिस्टन्स वायर युनिफॉर्म असं असल्यामुळंच बरं का. आणि मग ज्याची EMF माहीत नाही त्याला AD फ्रँक एवढं डिस्टन्स लागलं आणि त्याच्यावरून मग आम्ही असं हे काढलं. सो दिस इज हाऊ. मग कुठला पण सेल घ्या. मग तुम्ही जसं आपण किती चर्चा केली होती, मॅग्नेशियम हाफ सेल, मॅग्नेशियम रॉड डीप इन सोल्युशन ऑफ मॅग्नेशियम नायट्रेट, आणि झिंक हाफ सेल, झिंक रॉड डीप इन झिंक सल्फेट, झिंक +2 आयन्स, आणि नाही का जॉईंट एक्सटर्नली बाय वायर, इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज ते सेल होतात नाही का. तर ते त्यातलं आता मॅग्नेशियम निगेटिव्ह ॲनोड म्हणून काम करणार, झिंक हाफ सेल कॅथोड म्हणून काम करणार. दिस वी हॅव डिस्कस्ड. आता फक्त सोयीसाठी फास्ट सांगतो आहे. तो घ्या, कुठलाही घ्या, किंवा कोण आहे माहीत नाही आम्हाला, फक्त त्याचे 2 वायर काढलेले आहेत, ते याला पॅरलल अशा पद्धतीने अरेंज करायचे आणि 2 वे की, एकदा नोन EMF वाल्यासाठी नल पॉईंट काढायचा आणि की बदलून अननोन EMF वाल्यासाठी नल पॉईंट काढायचा, आणि मग 2 डिस्टन्सेस आणि एकाचे EMF माहिती आहे तर याचे मिळणार. सो दिस इज हाऊ वी कॅन फाइंड दी EMF ऑफ दी कम्प्लीट सेल. आता याचे वापर कुठं होणार आहे पुढं सांगतो. तर EMF ऑफ कम्प्लीट सेल आम्हाला माहीत होणार. आता ते पुढं बघायचं आहे, पण थोडक्यात अंदाज येतो. हे पहिला हे आयसोलेटेड सेपरेट पॉईंट समजून घ्यायचा. बिकॉज ॲज वी हॅव अप टिल नाव स्टडीड दॅट हाफ सेल इटसेल्फ हॅज हाफ सेल पोटेन्शियल, म्हणजे इलेक्ट्रिकल डबल लेअर डेव्हलप होतो. पण तो इलेक्ट्रिकल डबल लेअर डेव्हलप होतो दोन्ही हाफ सेलमध्ये, एकामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर दुसऱ्यामध्ये, प्रिव्हियस लेक्चर. ओके. तर हाफ सेल पोटेन्शियल और सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल, म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल ते नाही काढता येत, सेलचे EMF काढता येतो. तर त्यासाठी मग रेफरन्स इलेक्ट्रोड असं बघणार आहोत, आणि मग त्याच्यावरून बाय युजिंग धिस. आता इथून पुढं जेव्हा जे काही पुढचे नवीन मुद्दे आहेत, रेफरन्स इलेक्ट्रोड, देन वी कॅन फाइंड एक्सपेरिमेंटली बाय युजिंग रेफरन्स इलेक्ट्रोड हाफ सेल पोटेन्शियल और इलेक्ट्रोड पोटेन्शियल, ते सगळं जे काही पुढं शिकणार आहोत त्याच्यामध्ये हे जे काही केलं हे कळलेलं असेल, याचं रिव्हिजन केलं असेल, 2दा ऐकलं असेल, थोडंसं लिहून वगैरे विचार करून ठेवला असेल. ओके. तर पुढच्या अभ्यासामध्ये फक्त याचा उल्लेख केला की त्या पुढचे पॉईंट्सला समजून घ्यायला सोपं जातं. नाही तर परत एवढं सगळं डिटेल त्या पॉईंटच्या वेळेला हे सांगायची वेळ नाही यायला पाहिजे. म्हणजे दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने अभ्यास करणं हे फक्त बोर्डला नाही तर MCQवाल्या सर्व नीटपासून MST CET आणि इतर, म्हणून तर एवढं डिटेलमध्ये बघायचं असतं. आणि त्यावेळेला मग चुटकीमध्ये सगळं यायला लागतं. तर मुद्दा लक्षात राखा की आजचा हा हाऊ टू फाइंड दी EMF ऑफ अ सेल हुज EMF इज नॉट नोन. फॉर एक्झाम्पल X हुज EMF इज नॉट म्हणजे नॉट नोन, ज्याला अननोन सेल म्हणले, म्हणजे EMF माहीत नाही म्हणून अननोन. किंवा कुठला सेल अरेंज करून दिला आहे तो कोण हाफ सेल आहेत माहीत नाही, काही माहीत नाही, म्हणजेच सेल पण अननोन आहे आणि त्याचे EMF पण अननोन आहे. बाय दिस मेथड वी कॅन फाइंड दी EMF ऑफ द सेल. तर हे करून घेतलं की मग पुढचं एकदम इंटरेस्टिंग आहे, ज्याची सुरुवात याच्या आधी झालेली आहे, हाफ सेल पोटेन्शियल, इलेक्ट्रोड पोटेन्शियल. तो फार इंटरेस्टिंग पार्ट याच्या पुढचा आहे आणि त्याच्यावर MCQज वगैरे भरपूर असतात. पण याच्यावर डायरेक्ट MCQ नसणार, पण हे माहीत नसेल तर ते पुढचं लिंक लागत नाही, कळत नाही ना, असा मुद्दा आहे. ओके. येस, थँक्यू.